या पुतळ्याची वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतो आणि त्या कारणामुळेच आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं अशी टीका निलेश राणेंनी केलेली आहे। या विषयामध्ये आमदार वैभव नाईकांचं नाव येणं आणि संशयाच्या कारणामुळे पोलिसांनी वैभव नाईकांना चौकशीसाठी बोलावणं हे अत्यंत लाजिरवाणं असल्याची टीका त्यांनी केली आहे। तर अशा वक्तव्यामुळेच निलेश राणे लोक त्यांची चेष्टा करतात असं वैभव नाईकांनी म्हटलं। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळेच पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। चौकशीमध्ये ज्या काही गोष्टी बाहेर पडतील तेव्हा पडतीलच, पण खरोखरच ह्या विषयामध्ये आमदार वैभव नाईक यांचं नाव येणं म्हणजे महाराजांचा पुतळा कोसळला आणि संशयाच्या कारणामुळे वैभव नाईकांना तिकडे पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं, ही खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे। खरं तर निलेश राणे मी 5 वर्ष या लोकसभेचे खासदार होते आणि 2 वेळा या लोकसभेमध्ये 10 वर्ष पराभूत असले तरी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत होते आणि त्यांना एखाद्या पत्राचं नोटीसचं काय नोटीस पडलं हे सुद्धा कळत नसेल तर लोकांनी खरं तर ह्यांना निवडून दिलं किंवा ह्यांना आता विधानसभेचे उमेदवार म्हणून लोकांसमोर जात आहेत, हे खरं तर लोकांची चेष्टा करण्यासारखं काम निलेश राणे करतायत।